जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा हजारो मेट्रिक टन कांदा खरेदीविना पडू नये. कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे. जालन्यामध्ये नाफेड केंद्रावर अद्याप कोणतीही खरेदी सुरू झाली नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचा हजारो टन कांदा जागेवरच सडत असून शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा 400 रुपये 500 रुपये रोज आहे बाईला. हा लाख रुपये लागायले तर याला कांद्याला खर्च. आम्ही काय करायचं आता या शेतकऱ्यांनी? हे कांद्याला भाव नाही. 5 आणि 4 रुपये किलो व्यापारी मागतात, निवडून मागतात. एक एक कांदा 4 बऱ्या बघत येत. काय करायचं आम्ही? असं आता रडकुंडी आलोत ना आम्ही शेतकऱ्या बाबतीत. कशाला भावाला तसं करायला? शेतकरी काय लई येडा समजायला का सरकार? तेच लई शहाणा आहे. खायला आमचं याचं शेतकऱ्याचं रक्त पियाला सारखं सरकार. एक महिना झालं कांदा हा अक्षरशः शेतात होता. त्या पावसाऐवजी मी इथं आणून टाकला. काल 2-3 दिवसाआधी मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की आम्ही नापेड सेंटर चालू करणार आहेत, शेतकऱ्यांना नापेड सेंटरवर कांदा घालावा. पण नापेड सेंटरवर गेल्यावर विचारपूस केला असता की नापेड सेंटरनं या परतूर तालुक्यातले जितके 9-10 नापेड सेंटर येत नाही सगळ्यांना सांगितले बाबा नापेड सेंटरला कोणत्याही प्रकारचे आदेश आलेले नाहीत. मग वारंवार या शेतकऱ्याला वेगळ्या वळणावर न्यायचं काम हे शासन का करतं हे मला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायचं आहे.